श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या जी एकादशी आहे जिला आपण पापांकुशा एकादशी म्हणत असतो, तर या पापांकुशा एकादशीच्या दिवशी आपल्याला गायीला दोन गोष्टी या खायला द्यायच्या आहेत, ज्यामुळे आपली सर्व पापातून मुक्ती होईल. बघा, या नावामध्येच आहे की पापांकुशा म्हणजे ही एकादशी आपल्याला पापातून मुक्ती होण्यासाठी, आपण जी पापे केलेली आहे तर त्यातून आपली मुक्तता व्हावी, तर यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. आणि त्यासाठी आपल्याला गायीला 2 वस्तू खायला घालायच्या आहेत. तसेच संध्याकाळी एका ठिकाणी दिवा लावून या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आश्विन शुद्ध एकादशीला पापांकुशा ही एकादशी येत असते आणि यावर्षीची ही एकादशी उद्या 25 ऑक्टोबरला आहे. या एकादशीला पाशांकुशा एकादशी असं सुद्धा म्हणतात. पापांकुशा एकादशी तसेच पाशांकुशा एकादशी तर असंही नाव या एकादशीला आहे. या तिथीवर भगवान श्रीहरी विष्णूंचा प्रभाव असतो आणि या दिवशी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते, नामस्मरण केलं जातं, विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केली जातात. ही एकादशी पापांचा नाश करणारी आहे असे मानले जाते. पाप कर्मातून मुक्ती मिळावी म्हणून या एकादशीचे व्रत हे केले जाते. या दिवशी काही गोष्टी या वर्ज्य करायच्या असतात, जसं की दिवसा झोपू नये, काळे वस्त्र परिधान करू नये, तुळशीला या दिवशी पाणी घालू नये, तुळस तोडू नये, कारण तुळशीचे सुद्धा एकादशीचे व्रत असते. तसेच कोणाचाही अपमान करू नये, या दिवशी काश्याच्या भांड्यात जेवण करू नये, मोहरीच्या तेलाचा स्वयंपाकघरामध्ये वापर करू नये, तर या गोष्टीसुद्धा एकादशीला वर्ज्य आहेत. तसेच तामसिक पदार्थ, तांदूळ किंवा तांदळाचे पदार्थ, भात, तर या गोष्टींचे सुद्धा सेवन हे एकादशीच्या दिवशी वर्ज्य आहे. आता आपण हे पाहूया की आपल्याला या दिवशी गायीला काय खायला घालायचं आहे. आणि जी गायी आपण म्हणतो तर जी गोमाता आहे तर हिचं हिंदू धर्मामध्ये एवढं महत्त्व का आहे? हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवता वास करतात, म्हणजेच गायीमध्ये 33 प्रकारच्या देवता वास करतात. कोटी म्हणजे इथे अर्थ प्रकार असा होतो. यामध्ये 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार, तर असे मिळून 33 देवता या गायीमध्ये आहेत. आणि भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये गायीला सुद्धा खूप महत्त्व आहे. भगवान भोलेनाथांचे जे वाहन नंदी आहे तर हा दक्षिण भारतातील अंगोल जातीचा बैल होता. आणि जैन आदी तीर्थकार भगवान ऋषभदेव यांचे प्रतीकसुद्धा बैलच आहे. तर असं या गायीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. ऋग्वेदाने सुद्धा गायीला अग्न्या म्हटले आहे. गाय ही अद्वितीय आहे तर असे यजुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेले आहे. तर अथर्ववेदामध्ये गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे. भगवान रामांचे जे पूर्वज होते महाराज दिलीप, तर हे सुद्धा नंदिनी गायीची पूजा करत होते. पौराणिक मान्यता आणि आख्यायिकांनुसार गाय हे विष्णूंचे रूप आहे. गाय ही सर्व वेदमयी आहे. भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान हे गोचरणातूनच मिळाले होते. गरुड पुराणानुसार वैतरणी पार करण्यासाठी गोदानाचे महत्त्व सांगितलेले आहे. तर असं या गायीला खूप महत्त्व आहे. आणि एकादशीच्या दिवशी गायीचे जे महत्त्व आहे तर ते कित्येक पटीने वाढत असतं. आणि आपल्याला गायीला एक वस्तू खायला घालायची आहे. तर ही वस्तू कोणती आहे तर हे आपण आता पाहूया. त्यापूर्वी तुम्हाला ही वस्तू जी तुम्ही खायला घालणार आहात तर ती वस्तू गायीला खायला देण्या अगोदर आपल्याला गायीच्या पायावरती पाणी ओतायचं आहे. तुमची घरची गाय असेल तर तिला तुम्ही हे सर्व करू शकता, किंवा शेजारी असेल तर किंवा तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन करू शकता. गाय ही दैवी आणि नैसर्गिक उपकाराची प्रतिनिधी आहे, तर अशी सुद्धा मान्यता आहे. तिच्या पायावरती पाणी ओतायचं, हळदी कुंकू व्हायचं, तिच्या कपाळाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. आणि यानंतर अशा प्रकारे गायीची पूजा करायची. तुम्ही गायीला ओवाळू सुद्धा शकता निरंजनाने. आणि यानंतर गायीला एक घास आपल्याला खायला द्यायचा आहे. तर यामध्ये तुम्ही काय देऊ शकता तर तुम्हाला एक चपाती बनवायची आहे आणि या चपातीवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. आणि त्यासोबतच आपल्याला हरभऱ्याची जी डाळ आहे तर ती चमचाभर डाळ, पण ती भिजवलेली असायला हवी. तुम्ही जेव्हा हा घास देणार आहात तर त्यापूर्वी 2 तास तुम्ही ही डाळ भिजायला घातली तरी चालेल. तर अशी एक चमचाभर हरभरा डाळ म्हणजे छोटीशी चपाती करा. या चपातीला आपल्याला तूप लावायचं आहे. शक्य नसेल तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता. यावरती गुळाचा एक छोटासा खडा ठेवा आणि चमचाभर किंवा थोडीशी अगदी 4-5 दाणे जरी तुम्ही हरभऱ्याची डाळ ठेवली तरीसुद्धा चालेल. आणि हा घास आपल्याला गायीला खायला द्यायचा आहे.
त्याप्रमाणेच आपल्याला अजून एक गोष्ट गाईला खायला द्यायची आहे. तुम्हाला जर चपाती करणे शक्य नसेल तर तुम्ही गाईला दुसरी एक गोष्ट खायला देऊ शकता आणि ती म्हणजे हिरवा चारा आहे. मुठभर जरी तुम्ही हिरवा चारा गाईला एकादशीच्या दिवशी खायला दिला तरीसुद्धा तुमच्या आयुष्यातील बरीच संकटे, बरीच दुःखे असतील तर ती दूर व्हायला नक्कीच मदत होते. एवढे महत्त्व या गाईला आहे आणि गाईला आपल्या सर्व पूजेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. बघा, कोणतीही पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा एक गाईचा जो घास आहे तर तो आपण बाजूला काढून ठेवत असतो. तसेच काही घरांमध्ये तर रोज स्वयंपाक करताना पहिली पोळी किंवा पहिली जी भाकरी आहे तर ती गाईला दिली जाते. तर एवढे या गाईला महत्त्व आहे. त्यामुळे हा जो घास आहे तर ही जी गोष्ट आहे ही आपल्याला गाईला खायला द्यायची आहे. आता आपण पाहूया की आपल्याला उद्या संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा कुठे लावायचा आहे, तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला कोणती एक वस्तू आहे जी टाकायची आहे. यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते, धनप्राप्ती होऊ शकते. आपल्या घरामध्ये जे धनधान्य आहे तर यामध्ये वाढ व्हावी, तर यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. या दिवशी तुम्हाला तुळशी समोर, म्हणजे ज्या ठिकाणी तुमची तुळस आहे तर त्या ठिकाणी तुळशीपासून थोडासा दूर, म्हणजे दिवा लावल्यानंतर त्या तुळशीच्या पानांना त्या दिव्याच्या वातीची इजा पोचणार नाही, तर या पद्धतीने दिवा हा ठेवायचा आहे. आपण ज्याप्रमाणे रोज दिवा ठेवता त्याप्रमाणे ठेवला तरी चालेल आणि तुळशीसमोर आपल्याला हा दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला तूपच घालायचं आहे. आता तूप घालणे शक्यच नसेल तर तुम्ही तेलाचा लावू शकता, म्हणजे तूप नाही म्हणून दिवा लावायचा नाही असं नाही, परंतु शक्यतो तुम्ही प्रयत्न करा की या दिव्यामध्ये तुम्ही तूप घालाल. तर असा एक दिवा लावा किंवा तुम्ही 5 दिवेसुद्धा लावू शकता. तुम्ही मातीचे पंत्या जरी घेतल्या आणि 5 जरी लावल्या, एकादशीच्या दिवशी तुळशीला खूप महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही 1 लावा आणि शक्य असेल तर 5 दिवे लावले तर अतिशय उत्तम. तर तुळशीसमोर आपल्याला 5 तुपाचे दिवे लावायचे आहेत आणि यानंतर आपल्याला तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. जी वेळ तिन्ही सांजेची वेळ असते, लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते, तर या वेळेला करायचा आहे. आणि तुळशीला 11 प्रदक्षिणा आपण जेव्हा घालतो तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय, तर या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. यामुळे कळत न कळत आपण आपल्या पहिल्या जन्मामध्ये काही पापे केली असतील किंवा या जन्मामध्ये काही पापे केली असतील तर यापासून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच आपल्याला सुख, शांती, तर या गोष्टीसुद्धा प्राप्त होतात आणि त्यासाठी असा एक दिवा लावायचा आहे. याप्रमाणेच तुम्ही एखादा दिवा लक्ष्मी मातेच्या मंदिरात लावू शकता, एखादा दिवा विष्णूंच्या मंदिरात लावू शकता. श्रीकृष्णांचं मंदिर असेल तर राधाकृष्णाच्या मंदिरात एकादशीला दिवा लावणे याला सुद्धा खूप महत्त्व आहे. तसेच तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरसुद्धा दोन्ही बाजूला 2 दिवे लावू शकता किंवा एक चौमुखी दिवा, म्हणजे 4 दिशांना त्या दिव्याच्या ज्या वातींची दिशा आहे तर ती 4 दिशांना वातींची दिशा करायची, 4 वाती त्या दिव्यामध्ये घालायच्या आणि असा चौमुखी दिवासुद्धा आपण एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावू शकतो. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एवढ्या ठिकाणी लावलात तरी चालेल आणि शक्य नसेल तर तुम्ही देवघरामध्ये तुमचा एक रोजचा जो दिवा असतो तो आणि तुळशीसमोर आपल्याला दिवा मात्र आवर्जून लावायचा आहे. आता या दिव्यामध्ये काय टाकायचं आहे, तर या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ती म्हणजे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेली लवंग. 2 लवंग घ्यायचे आहेत. लवंग ह्या व्यवस्थित असाव्यात आणि फूल असलेल्या, ज्या लवंगांना पुढे फूल असतं तर अशा फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत. तसेच तुम्हाला 1 वेलची घ्यायची आहे आणि हे 1 वेलची आणि 2 लवंग तर एवढं आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील जे संपत्ती आहे, वैभव आहे, तर यामध्ये वाढ व्हावी. तर असा साधा सोपा उपाय आहे. तुम्ही हा एकादशीच्या दिवशी नक्की करू शकता. कोणत्याही एकादशीला तुम्ही हा जरी उपाय केला तरीसुद्धा चालेल. गाईला एक घास द्यायचा आणि तुळशीसमोर असा एक दिवा लावायचा, एवढ्या जरी गोष्टी केल्या तरीसुद्धा आपल्याकडून नकळतपणे ज्या गोष्टी घडलेल्या असतात, जी पापे घडलेली असतात तर त्यातून आपली मुक्तता होते. तसेच आपल्या आयुष्यात ज्या अडचणी सुरू आहेत तर त्यातून सुद्धा बाहेर पडण्याचा मार्ग हा आपल्याला मिळत जातो.